ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण भगवद्गीतेवरती चिंतन करायला जमलेलो आहोत. विषयाचं चिंतन करत असताना विषय देण्यात आला भगवद्गीता असा. मग त्या अनुषंगाने त्या निमित्ताने आपल्याला जेवढं म्हणून चिंतन करता येईल तेवढं आपण करणार आहोत. विषयाच्या चिंतनाला आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वीच मी सांगतो, भगवद्गीतेतील सर्व श्लोक काही एका तासात होणार नाही. म्हणायला जिकडे एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो तिकडे त्या सगळ्याचा अर्थ, त्याचं सार हे काही एका तासात होणारं नसलं तरी भगवद्गीतेचा विचार कसा करावा याचं सूत्र, याच्या किल्ल्या मी तुमच्या हाती देण्याचा प्रयत्न करणार आहे. कसं आहे की एक सोपं सूत्र किंवा एक सोपी गोष्ट सांगतो. एखादा अर्थ समजावून सांगण्यापेक्षा सुरुवातीला अर्थ समजावून सांगावा लागतो, तो त्याला समजलाय की नाही हे पाहावं लागतं, हे योग्यच आहे. परंतु तो अर्थ समजलाय की नाही हे जर का त्याला कळायचं असेल तर तो अर्थ कसा करावा याची प्रक्रिया, याचा मार्ग द्यावा की ते योग्य. एक उदाहरण सांगतो. गणितामधनं आपण काय शिकतो? गणितामध्ये आपल्याला काय शिकवतात? 2 आणि 2 4, 5 आणि 5 10 आपल्याला शिकवतात. पण ते आपण पाठ करतो का? ते पाठ करण्याऐवजी आपण 2 आणि 2 4 हे का झाले, 5 आणि 5 हे का झाले हे शिकतो. ती एकदा प्रक्रिया शिकल्यानंतर ते का होतं, कसं होतं याची प्रक्रिया शिकल्यानंतर मग आपल्याला कोणत्याही संख्या दिल्या तरी त्याची बेरीज करता येते. मग तिकडे काय आपल्याला पाठांतर आवश्यक लागत नाही. सगळ्या संख्या घ्या, सगळ्या संख्यांच्या बेरजा करा, त्या बेरजा पाठ करावा असं कधी आपल्याला करावं लागलं नाही. म्हणजे एकदा प्रक्रिया लक्षात आल्यानंतर, त्याचं सूत्र आपल्याला सापडल्यानंतर तो अर्थ आपल्याला स्वतंत्रपणे आपल्याला करता येतो आणि तो मग आपला होतो. एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितल्यावरती दुसऱ्याने सांगितलेली आहे तशीच राहते. पण एखादी गोष्ट आपण जेव्हा अनुभवातनं शिकतो, ती आपण स्वतः शिकतो, त्यावेळेला ते ज्ञान हे आपलं असतं. त्या दृष्टीने जर का आपल्याला भगवद्गीतेचा विचार करायचा असेल तर भगवद्गीतेचा विचार करत असताना किंबहुना भगवद्गीताच काय, आपल्या पारंपरिक ग्रंथांमध्ये काय किंवा कोणत्याही ग्रंथांमध्ये काय, फार फार तर काय अगदी मी पुढे जाऊन म्हणेल आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अभ्यासामध्ये एका गोष्टीचा जर आपल्याला विचार केला पाहिजे तर तो आहे अनुबंध चतुष्टयाचा. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय याचा आपण आधी विचार करू. अनुबंध चतुष्टय, अनुबंध या शब्दाचा अर्थ करत असताना सांगितलं ज्ञानम यत् प्रवर्तकम, असं ज्ञान जे आपल्याला प्रवृत्त करतं. आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणारं जे ज्ञान आहे त्याला म्हटलं अनुबंध. एखादी उदाहरण पाहू. मी का शिकतो? आपल्याकडे बरेच उदाहरण आहेत. आपल्याकडे आपण म्हणतो की मला एखादा गोष्ट, विषय जाणायचा आहे, तो कळला पाहिजे म्हणून मी शिकतो. अर्थार्जन, की हे शिकल्यानंतर मला नोकरी मिळेल, मला पैसे मिळतील, मी सुखाने राहीन. परंतु हे सगळं करत असताना हे सगळं झालं प्रयोजन. काय, मला शिकलं पाहिजे वगैरे, मग ते, किंवा मला ज्ञान मिळालं पाहिजे किंवा मला पैसे कमवता आले पाहिजे. मग हे सगळं जर का प्रयोजनाचं प्राप्ती व्हायची असेल, प्रयोजन मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते प्रयोजन प्राप्त होण्यासाठीचा मार्ग काय आहे, साधन काय आहे ते आपल्याला निवडावं लागतं. पण ते साधन निवडल्यानंतर समजा मी म्हटलं की नाही मला डॉक्टर व्हायचं आहे, पण मी अभ्यासच करत नाही, मग ते साधन माझ्यासाठी फलद्रूप होईल का, मला फळ देणार होईल का? नाही होणार. म्हणजे
त्याचा मी अधिकारी आहे की नाही, ते मी प्राप्त करू शकतो की नाही, ते मी तडीला नेऊ शकतो की नाही, ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे एकतर अधिकाराचा विचार आला, आणि मग जो काही मार्ग निवडलाय विषय, त्याचाही विचार करावा लागतो. या सगळ्याच्या दृष्टीने अनुबंधामध्ये 4 गोष्टी सांगितल्या, चतुष्टय 4. काय आहेत त्या? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. 4 गोष्टी सांगितल्या सोप्या. अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन. अधिकारी या शब्दाचा जेव्हा विचार केला शास्त्रांनी, तेव्हा आपल्या शास्त्रांनी विचार करत असताना पदवी किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण ज्याला म्हणतो आजकाल, त्या दृष्टीने कधीच विचार केला नाही. अधिकारी कोण आहे? ज्याला फल प्राप्त होऊ शकतं तो अधिकारी. मग बाकी त्याच्यावरती पुष्कळ चर्चा करायची आवश्यकता नाही. केवळ गुण मिळालेत किंवा मागे डिग्री आहे म्हणून एखादा व्यक्ती अधिकारी होत नाही, हे आपल्या शास्त्राचं म्हणणं आहे. सोपं उदाहरण घेऊ. एखाद्याने पैसे भरले आणि काय पदवी वगैरे मिळवून घेतली, पण म्हणून तो त्या गोष्टीच्या कार्यासाठी किंवा त्याच्या फळासाठी लायक झाला का? नाही होत. आपल्याकडे ऑनररी डॉक्टरेट देतात, तो त्यांचा आदर सन्मान म्हणून केला जातो. पण त्यांच्या नावामागे डॉक्टर आहे हे पाहून कोणी म्हणालं की नाही, या ऑपरेशन करा माझ्या मुलाचं, होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणजेच केलेल्या कृतीचं, कर्माचं फळ ज्याला मिळू शकतं तो त्या कर्माचा, कृतीचा अधिकारी होतो. सोपी अधिकाराची व्याख्या. एक अजून सोपं उदाहरण करून सांगतो. आपल्याकडे एटीकेटी हा प्रकार आहे की नाही, ठीक आहे, एखाद्याला पेपरात आता देता आले नाही, तो पास झाला नाही किंवा त्याला पेपर देता आले नाही, मग काय करा? तो शेवटच्या परीक्षेत, अंतिम परीक्षेत शेवटच्या वर्षाला जरी पास झाला, उत्तीर्ण झाला, तरी देखील त्याला डिग्री मिळते का? नाही मिळत. म्हणजे काय आहे? त्याला ते फळ, डिग्री आपण हे फळ म्हणू, ते मिळण्यासाठीचा तो अजून अधिकारी नाही. का? कारण मधला जो अभ्यासक्रम आहे त्याबाबतची आपली गुणवत्ता त्याने सिद्ध केलेली नाही. अधिकार. विषय. विषय जो आपल्याला शिकायचा असतो, जो आपल्याला जाणून घ्यायचा असतो आणि प्रयोजनाच्या सिद्धीमध्ये जो आवश्यक असतो तो होतो विषय. प्रयोजन, पर्पज. मला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे, मला जे काही जाणायचं आहे ते असतं प्रयोजन. जीवनामधलं जर का आपलं काही प्रयोजन असेल तर केवळ एकच आहे. त्याला आपण कितीही उपमा द्याव्यात, विशेषणं द्यावीत किंवा कितीही वेगळ्या शब्दांमध्ये सांगावं, भगवद्गीता आणि आपल्या शास्त्रांनी सांगितलं आपल्या जीवनाचं प्रयोजन एकच आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्याला असं वाटतं की नाही, मला छान सुखाने राहता यावं आणि दुःख अजिबात नको. कोणाला असं वाटतं मी भरपूर माझ्याकडे पैसे असावेत पण मी आजारी असावं आणि सगळे पैसे त्या आजारावरती खर्च व्हावेत. चालेल का? नाही. आपल्याकडे म्हणच आहेत, दात आहेत पण चणे आहेत, चणे आहेत पण दात नाहीत. आपल्याला दातही असावे लागतात, चणेही असावे लागतात आणि ते लोखंडाचे नसावे लागतात. म्हणजे प्रयोजन, सुख पाहिजे आणि दुःख अजिबात नको. यालाच म्हणतात आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याबाबत पुष्कळ विचार करता येण्यासारख्या फक्त थोडक्या वाक्यांमध्ये सांगतो. दुःखाची निवृत्ती ही आत्यंतिक आहे, तत्कालिक नाही, तात्पुरती नाही. एखाद्या आजारावरच्या औषधासारखं नाही. आज तापावरती औषध घेतलं म्हणून आयुष्यात नंतर कधीच ताप येणार नाहीये असं होत नाही. तशी ही दुःखाची निवृत्ती नाही. हे झालं आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीच्या बाबतीत ते आहे आपल्या जीवनाचं प्रयोजन. मग हे प्रयोजन प्राप्त करून देणारं कोण आहे? प्रश्न उपस्थित झाला. हे प्रयोजन मला कसं प्राप्त होईल? आतापर्यंतच्या आपल्या जीवनाचा आलेख आपण पाहिला तर आपल्या जीवनामध्ये आपण जे म्हणून काही केलं त्यातून आपल्याला हे प्रयोजन प्राप्त झालं का? आपण नोकरी करतो, केल्या, पैसे कमवले, कमवतो, पण या सगळ्यातनं खरंच आपल्याला त्या आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्तीची प्राप्ती हे जे आपलं प्रयोजन आहे ते आपल्याला प्राप्त झालं का? पूर्णपणे म्हणतोय आम्ही. कधी कधी आपल्याला असं वाटतं हां पुरेसं आहे, पुष्कळ मिळालं, पण तरी तसं होत नाही.
आणि मग हे प्रयोजन असेल तर मग विषय काय येतो, तर भगवद्गीतेचा जो विषय आहे तो त्याचा विषय. भगवद्गीतेच्या दृष्टीने अनुबंधाकडे मी थोडा नंतर येणार आहे. संबंधाचा विचार करत असताना संबंध म्हणजे काय, तर रिलेशन, प्रयोजन प्राप्त करून देण्यासाठीचं जे साधन ते होतं साधक. साधन हे होतं साधक, मला प्राप्त करून देणारं, आणि प्रयोजन होतं माझं प्राप्तव्य, ते होतं साध्य. म्हणून संबंध होतो साध्य साधक संबंध. एक प्राप्त करून देणारं असतं आणि दुसरं प्राप्तव्य असतं. या दृष्टीने भगवद्गीतेचा जर का विचार करायचा असेल तर भगवद्गीतेचा अधिकारी कोण आहे याचा आपल्याला विचार करावा लागतो. भगवद्गीतेच्या अधिकाराचा विचार करताना भगवद्गीता ही ज्याला सांगितली तो जर का भगवद्गीतेचा अधिकारी असेल तर त्याच्यासारखे जे सगळे ते सगळे अधिकारी. भगवद्गीता कोणाला सांगितली, भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. मग अर्जुन जर भगवद्गीतेचा अधिकारी असेल तर आपण देखील जर अर्जुनासारखे असू तर आपण भगवद्गीतेचे अधिकारी आहोत. म्हणजे कोणत्या दृष्टीने, भगवद्गीता आपल्यावरती कृपा करणार नाही असं कधीच होणार नाही. ज्याच्या कानावरती भगवद्गीतेची अक्षरं पडतात त्याच्यावरती भगवंताची कृपा झालेलीच असते असं सांगितलं जातं. आपल्याकडे माऊलींचे तसे शब्द आहेत. केवळ कानावरती शब्द जरी पडले आणि त्याने ते श्रद्धेने निष्ठेने ऐकले तरी त्याला सगळं फळ मिळेल. भगवद्गीतेची अशी कृपा आहे. परंतु त्याचं जे फळ आहे भगवद्गीतेचं स्वतःचं, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, तर मी अधिकारीच नसेल तर ते मला कसं मिळेल. एटी जर का माझी लागलेली असेल तर मला मोक्ष ही डिग्री कशी मिळेल. ती मिळायची असेल तर मला माझा कुठेतरी अधिकार सिद्ध करावा लागेल. म्हणून माऊली म्हणतात जे अर्जुनाचे पाती परिसणे या योग्य होती. जे अर्जुनाच्या पंक्तीला बसू शकतात, जे अर्जुनाच्या पात्रतेचे आहेत ते या भगवद्गीतेचे अधिकारी आहेत. मग विषय काय, विषयाचा विचार करायचा म्हटला तर विषय काही वेगळा नाही. विषयाचा म्हणताना म्हणतात साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जीणत हे शस्त्र. हे शास्त्र नाही आहे साधं, संसारावरती विजय मिळवण्याचं हे शस्त्र आहे. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. हे काही असं वेगळं केवळ शब्दशास्त्र नाही आहे, काही शब्द किंवा व्याख्यान नाही आहे. याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, संसारावरती विजय मिळवण्याचं हे साधन आहे. हे संसारावरती विजय मिळवण्याचं साधन का आहे, कारण हे तुम्हाला ब्रह्मज्ञान देतं. संसारावरती विजय मिळवण्याचं शास्त्र आपण शास्त्रीय पारिभाषिक दृष्टीने म्हटलं तर जीव ब्रह्माचं ऐक्याचं जे ज्ञान आहे ते करून देणारं हे शास्त्र, हे भगवद्गीता शास्त्र आहे. पुढे सांगितलं आपण येऊ, अधिकारी झाला, विषय झाला. विषय काय, जीव ब्रह्म ऐक्य, माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे हे सांगणारं ते शास्त्र आहे. त्याच्यानंतर येतो प्रयोजन. प्रयोजन काय आहे, संसाराचा नाश व्हावा. प्रयोजनाचा विचार करत असताना म्हटलं नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात म्याच्युत. नष्टो मोह, माझ्या मोहाचा नाश झाला पाहिजे आणि मला स्मृती, स्मृती म्हणजे ज्ञान, जे ज्ञान माझं जे पण मी विसरून गेलो आहे ते मला पुन्हा प्राप्त व्हावं. आणि मग प्राप्त करून देणारी झाली गीता आणि प्राप्तव्य झालं ते ज्ञान. म्हणून त्यांच्यामध्ये बोध्य बोधक, बोध्य ते ज्ञान, बोध्य बोधक भगवद्गीता हा संबंध झाला. अशा या भगवद्गीतेच्या अनुबंधाचा विचार केल्यानंतर तो अनुबंध जेव्हा आपल्या जीवनात उतरेल त्यावेळेला भगवद्गीता आपल्यासाठी फळ देणारी ठरेल. हा अनुबंधाचा विचार केल्यानंतर आता आपण पाहणार आहोत भगवद्गीता कशी आहे, भगवद्गीतेची मांडणी. भगवद्गीतेच्या मांडणीचा विचार करत असताना, त्याच्याविषयी विचार करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कसं आहे, भगवद्गीता आपण माहिती आहे आपल्याला ही महाभारतामध्ये आली, भीष्मपर्वामध्ये आली. पण त्याचा जर का तुम्ही विचार केला ना की एक्झॅक्टली कुठे आली अचूक, तर महाभारतामध्ये जर का तुम्ही त्या कथेचा विचार केला, कसे प्रसंग होत गेले वगैरे, तर
चर्चा झाली, फिसकटली. आता युद्ध होणार हे निश्चित झालं. कोणी कोणाच्या बाजूने लढायचं हे ठरलं. हे सगळं झाल्यानंतर व्यासांनी उत्तम प्रकारे त्या कथेची रचना केली. म्हणजे इतिहास तो लिहित असताना, महाभारत लिहित असताना त्यांनी आता पहिल्या दिवशी हे झालं, दुसऱ्या दिवशी हे झालं असं अजिबात लिहिलं नाही. कथा ही एकदम जाते भीष्मांच्या शरशय्येवरती पडण्याकडे. भीष्म युद्धात पडले, इथे कथा सुरू होते. सस्पेन्स म्हणतो ना आपण, एकदम काहीतरी वेगळं बदलणं, तसं. म्हणजे वाचकालाही क्रमाने विचार करत असताना अरे प्रश्न पडतो, अरे भीष्मांचा मृत्यू म्हणण्यापेक्षा त्या तर शरशय्येवरती आहेत, अर्जुनाकडनं पराभव झाला कसा, हाच प्रश्न संजयाला धृतराष्ट्र विचारतात. अरे हे मला कळलं, हे झालं कसं ते तू मला सांग. असं झाल्यानंतर संजय सांगायला सुरुवात करतो. ते सांगताना म्हणतो की पहिल्या दिवशी काय झालं. म्हणजे आता भीष्मांचं काय झालं, भीष्मांचा मृत्यू काय झाला, हे सगळं तुम्हाला कळायचं असेल तर कशात न गेलं पाहिजे, आधी भगवद्गीता ऐका. भगवद्गीता ऐका म्हणजे वाचकाला ते मन आकृष्ट करून घेण्यासाठी आधी तो एक भूमिका, आराखडा किंवा ती एक मानसिकता मुळातच निर्माण केली. आणि मग जेव्हा भगवद्गीतेची सुरुवात होते, त्यामध्ये सुरुवात होते धृतराष्ट्राच्या प्रश्नाने, की पहिल्या दिवशी आता जेव्हा युद्ध सुरू होणार आहे त्यावेळेला धृतराष्ट्राने प्रश्न केला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाशैव किमकुर्वत संजय. अरे संजया, माझे आणि पंडूचे, या युद्धभूमीवरती माझे आणि पंडूचे हे जे दोघे जण जमलेले आहेत युद्धासाठी, त्यांनी काय केलं. एवढं झाल्यानंतर धृतराष्ट्र कुठलाही प्रश्न करत नाही, कुठलंही वाक्य बोलत नाही. भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या मुखामध्ये इतर वाक्य अनेक घातलेली आहेत, त्याचा विस्तार, त्याची लक्षणं, त्याची संगती कशी आहे, तो ज्ञानेश्वरीचा विचार वेगळा. आता आपल्याला भगवद्गीतेच्या दृष्टीनेच पाहायचं. तेवढा प्रश्न विचारल्यानंतर संजय उत्तर देताना संजय उत्तर सरळ देत नाही. काय झालं हे लगेच सांगत नाही. प्रत्यक्षात प्रश्न जरी विचारलेला असला, काय माझ्या आणि पंडूच्या मुलांनी काय केलं ते मला फक्त सांग. खूप आहे या ठिकाणी सुद्धा विचार करण्यासारखा. पटकन सांगून जातो, आपल्याकडे तसा म्हटला तर वेळ कमी आहे. पण विचार करत असताना हा प्रश्न का विचारावा हो. आता माहिती आहे ना युद्धासाठी जमलेत, मग युद्धच करणार. म्हणजे मूर्खासारखा प्रश्न आहे की नाही आपल्याला सांगा. पण जर का तुम्ही मानसिकदृष्ट्या विचार केला तर मला सांगा, हे युद्ध होऊ नये अशी मनात इच्छा असल्यामुळे त्यांनी प्रश्न केला. अरे मला सांग नक्की काय झालं रे. मग आता इथे विकल्प काय निर्माण होतात पहा. टीकाकारांनी भगवद्गीतेवरती ज्यांनी टीका लिहिल्या त्यांनी फार सुंदर विचार केला. त्यांनी काय म्हटलं की मला सांग, माझे दुर्योधन हे सगळे जे आहेत मुलं, त्यांना सुबुद्धी झाली आणि त्यांनी आता पांडवांची जमीन त्यांना परत द्यायची, पांडवांचं राज्य त्यांना परत देऊन त्यांनी हे केले का, काय संधी केली का, एकमेकांशी समझोता केला का. का पांडव आणि हे इतरच आहेत त्यांनीच युद्धभूमी सोडून ते गेले का. काय झालं मला सांग ना. म्हणजे असं काहीतरी सांग जेणेकरून माझी मुलं मला सुखरूप परत आलेली दिसली आहेत हे मला कळेल. तो मोह आहे धृतराष्ट्राचा आणि त्या मोहातून त्याने प्रश्न केला. आणि मोह का आहे, कारण तो म्हणतो माझे आणि पंडूचे. म्हटलं तर पांडव काय त्याच्यापेक्षा वेगळे आहेत का, नाही आहेत. पण माझे आणि पंडूचे म्हणून त्यांनी भेद केला. आणि अशा प्रश्नाला उत्तर देत असताना प्रत्यक्षात संजय त्याचा सेवक आहे, दास आहे, पण त्याने सरळ उत्तर दिलं नाही. उत्तर भगवद्गीतेच्या सगळ्यात शेवटी दिलं आणि तेही अगदी राजकीय दृष्ट्या अचूक, राजकारण्यासारखं उत्तर दिलं. असं नाही सांगितलं असं आणि तसं. उत्तर देताना काय सांगितलंय शेवटी, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मती. जिथे अर्जुनासारखा
भक्त आहे आणि कृष्णासारखा मार्गदर्शक आहे, त्या ठिकाणी विजय, धर्म, नीती सगळं असणार आहे. ते उत्तर सगळ्यात शेवटी दिलं. मग आता धृतराष्ट्राला तुला जे कळायचंय समजायचंय ते तू समज, हे माझं उत्तर असं आहे. हा जो भगवद्गीतेचा विचार आहे ना, याची जर का आता आपल्याला विभागणी करायची झाली, आपण काय विचार पाहिला, भगवद्गीता अगदी म्हटलं तर आपल्याला कधी कळते, आपल्याला कळतं की अरे भीष्मांचा आता मृत्यू झाला, शरपंजरी ते पडलेले आहेत आणि तसे पडलेले असताना एकदम भगवद्गीता आली. भगवद्गीता पहिल्याच दिवशी सांगितली, युद्धाच्या आधीच सांगितली. पण तिची सुरुवात झाल्यानंतर आता प्रश्न येतो, अरे काय उपदेश केला भगवंतांनी, त्या उपदेशाचा परिणाम होऊन पुढे काय झालं. मग ही भगवद्गीता जर का आपल्याला अगदी थोडक्यात पाहायची असेल तर ह्या भगवद्गीतेची वर्गवारी करत असताना एक विचार असा सांगितला जातो, भगवद्गीता ही काय आहे. तर भगवद्गीता ही आपल्याला महावाक्याचा बोध करते. महावाक्य काय आहेत, आपल्याकडे 4 महावाक्य आहेत वेदांमध्ये, 4 प्राधान्य नाही घेतले. तशी प्रत्येक उपनिषदामध्ये महावाक्य असतं. महावाक्य काय असतं, जे आपल्याला जीव ब्रह्म ऐक्याचा बोध करून देतं ते महावाक्य. साक्षात बोध करून देणारं जे असतं ते महावाक्य. त्याला अखंडाकार वाक्य असं देखील म्हणतात. पण त्याचा बोध भगवद्गीतेतनं कसा होतो, तर त्याच्याविषयी सांगत असताना म्हटलं, भगवद्गीतेमध्ये आहेत 18 अध्याय. मधुसूदन सरस्वतींनी त्याचे 3 भाग केले, पहिले 6, मधले 6, शेवटचे 6. पहिले 6 आहेत ते त्वम पदाचे वाचक आहेत. महावाक्य काय घेतलं, तत् त्वम असि, ते ब्रह्म तू, जीवा तू असी आहेस, ते तू आहेस. त्यातलं जे तू, त्वम हे जे आहे त्याचा विचार पहिल्या 6 अध्यायांमध्ये आला. आता पहिल्या 6 अध्यायांमध्ये तोच विचार आलाय का, तर नाही, प्राधान्याने मुख्यत्वाने त्याचा विचार आला. पुढले जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये तत्पदाचा विचार आला. ते कुठे आला, मुख्यत्वाने आपल्याला 11व्या 12व्या 10व्या 11व्या 12व्या अध्यायामध्ये तो पाहायला मिळतो. विश्वरूप दर्शनामध्ये मुख्यत्वाने त्याचाच विचार आला. आणि त्यानंतर इतर पुढचे जे 6 अध्याय आहेत ते ऐक्यपदाचे वाचक आहेत. अशा प्रकारे भगवद्गीतेची वर्गवारी करा, हा एक विचार. काहींनी सांगितलं नाही, पहिले 6 अध्याय आहेत ते कर्मवाचक आहेत, कर्मप्रधान आहेत. का, कारण कर्मयोगाचा विचार प्रामुख्याने तिकडेच आला. 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायामध्ये उपासना प्रधान आहे. उपासना कशी करावी, काय करा, हे सगळं. आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायामध्ये ज्ञानाचा मुख्यत्वाने विचार आला. आपण सगळ्या प्रकारे याच्यातनं संगती लावू शकतो, कारण जो आपल्याला विषय तिकडे प्रधान वाटतो त्याप्रमाणे त्याची वर्गवारी केली. पण माऊलींनी कशी रचना केली आहे त्या दृष्टीने आपण भगवद्गीतेचा विचार करणार आहोत. त्यापूर्वी आपल्या संपूर्ण शास्त्रांमध्ये भगवद्गीतेचं स्थान कुठे आहे ते आपण पाहू. आतापर्यंत आपण काय विचार केला, भगवद्गीतेचा अनुबंध काय. अनुबंध म्हणजे अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन. आपण भगवद्गीतेचे अधिकारी आहोत का, हा आपण मुख्यत्वाने विचार केला पाहिजे पहिलं. आणि जर का नसू तर ते झालं पाहिजे हे दुसरं. याच्या बाबतीत आता एक थोडक्यात विचार सांगतो आणि परत आपल्या मुख्य विषयाकडे येतो. प्रत्यक्षात आपण भगवद्गीतेचे अधिकारी आहोत पण आपण मान्य करत नाही, हा मुख्य मुद्दा आहे. का आहे, अर्जुनाने काय केलं सांगा. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये काय विचारलं भगवंताला. भगवंताला म्हणाले, भगवंता मी युद्ध करणार नाही. का, ज्यांच्याशी युद्ध करणार ते माझे लोक आहेत. माझ्या लोकांना मी कसं मारणार, आणि माझ्या लोकांना मारून मी पाप करणार आहे. त्यांना पाप करायचं तर करून दे, ते मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, समोरचे शत्रूचे आहेत, त्यांना कळत नाही. मला कळतं ना, मग मी पाप करणार नाही, मी तयार होणार नाही युद्धाला. हा अर्जुनाचा मोह आहे. अहमेशा मम एते इति अज्ञान विमोहिता.
आचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलं की ते माझे आहेत, मी त्यांचा आहे. हा अर्जुनाच्या मनामध्ये झालेला मोह आहे. अरे युद्धाच्या तयारी, युद्धाच्या गमजा मारून तो आला की मी सगळ्यांना एकटा हरवू शकेन असं म्हणून तो युद्धाला उभा राहिला, आणि आता म्हणतो युद्ध करणार नाही. मोह आहे. आपल्या जीवनामध्ये असा पदोपदी क्षणोक्षणी अनेक ठिकाणी आपल्याला मोह निर्माण होत असतो, परंतु आपण तो मान्य करत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अरे माझं आहे, आपण सोडायला तयार होत नाही. हा मोह आहे, आणि या मोहाच्या क्षणी आपण अर्जुन असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे अर्जुनाचे पाती परिसणे या योग्य होती. म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची आवश्यकता नाही. आपण त्याच्या पंक्तीचे अधिकारी आहोत हे आपण मान्य केलं की आपण अधिकारी होतो. ते म्हणतात ना, डॉक्टरने औषध दिलं तरी म्हटलं की डॉक्टर हे औषध मला लागणारच नाहीये, तर काय आपल्यावरती परिणाम होईल का? किंवा आपल्याला त्यांनी पथ्य पाणी सांगितलं, हा माझं असतं पथ्य पाणी, चालेल का? नाही. ते मला आवश्यक आहे, गरजेचं आहे हे जेव्हा आपण मान्य करू तेव्हा त्या रोगावरचा तो आपल्यावरती इलाज होईल. नाहीतर कशाला होतंय? अधिकाराचा हा विचार विशेषत्वाने आपण केला पाहिजे. मग आता भगवद्गीतेचं या संपूर्ण शास्त्र परंपरेमध्ये स्थान कुठे आहे याचा जर का आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्या शास्त्रांमध्ये विचार करत असताना आचार्यांनी किंवा सगळ्यांनीच ज्याच्यावरती भाष्य केले, जे ग्रंथ शिकवले, त्यानुसार शास्त्रांमध्ये 3 गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. त्याला प्रस्थानत्रय असं म्हणतात. प्रस्थान म्हणजे मार्ग. प्रस्थान शब्दाचा सोपा अर्थ आहे मार्ग. त्रय 3. मोक्ष प्राप्तीचे 3 जे राजमार्ग आहेत त्याला प्रस्थानत्रय म्हणा, सोपी व्याख्या. मग काय आहेत? उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यांना म्हटलं प्रस्थानत्रय. मग हे 3च का? कारण त्यांचं एक स्वतःचं विशेष महत्त्व आहे, आणि सारांशाने संपूर्ण जो विचार सांगायचा आहे वेदांना त्याचा तिकडे ते एकवटलेलं आहे. म्हणून आता यांनाच प्राधान्य काय दिलं गेलं ते त्या आचार्यांनी, सगळ्याच आपल्या ग्रंथकर्त्यांनी त्याला प्राधान्य दिलं. त्याच्यावरती भाष्य वाचल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं. परंतु उपनिषदांचा विचार करत असताना संपूर्ण वेदांना जो अंतिम उपदेश करायचा आहे, सगळा उपदेश सांगितला. वेदांनी आपल्याकडे सगळ्याचा उपदेश केल्यानंतर आता शेवटचं आमचं काय सांगायचं आम्हाला, ते उपनिषदांमध्ये आलं. ते स्मृती ग्रंथ आहेत. वेदांना श्रुती ग्रंथ म्हणतात, म्हणून त्यांना श्रुतिप्रस्थान असं म्हटलं जातं. उपनिषदांना म्हटलं श्रुतिप्रस्थान. महाभारतामध्ये भगवद्गीता आली. रामायण असेल, महाभारत असेल, यांना स्मृतिप्रस्थान म्हणतात. का? कारण त्यांची रचना कोणत्या तरी ऋषीमुनींनी केली आहे. त्याचा ग्रंथकर्ता आपल्याला सांगता येतो, म्हणून त्याला म्हणतात स्मृतिप्रस्थान. आता स्मृतिप्रस्थान, त्या स्मृती या शब्दाची व्युत्पत्ती व्याख्या ही अजून आहे, त्याचा विचार आत्ता नको, विषयांतर होईल, थोडा अधिक विस्तार होईल. पण त्यांना म्हणतात स्मृतिप्रस्थान. आणि नंतर जे आलं ब्रह्मसूत्र त्याला म्हणतात न्यायप्रस्थान. न्याय का? कारण तिकडे तर्काच्या दृष्टीने, तर्कावरती आधारित शास्त्राचं विवेचन करून सांगितलेला प्रतिपाद्य विषय कसा योग्य आहे याचा विचार केला. म्हणून एक झालं श्रुतिप्रस्थान, स्मृतिप्रस्थान, न्यायप्रस्थान. त्यामुळे भगवद्गीता हे स्मृतिप्रस्थान आहे. महाभारतामध्ये ते येतं. महाभारतामध्ये गीता सुगीता कर्तव्या की म्हणणे शास्त्रसंग्रही. महाभारतामध्ये तुम्हाला बाकी काही संपूर्ण महाभारत वाचायची आवश्यकता नाही. महाभारताचं प्रयोजन कुठे आलं? भगवद्गीतेत आलं. अच्छा, भगवद्गीता ही स्मृतिप्रस्थान आहे. पण भगवद्गीता ही स्मृतिप्रस्थान जरी असली तरी आता येऊ आपण विषयाकडे. मला त्याच्यातनं काय मिळणार आहे? आज आपण पाहतो भगवद्गीता, आणि हे मी स्पष्टपणे सांगतो, भगवद्गीतेमधनं मॅनेजमेंट शिकवतात. सापडेल ना भगवद्गीतेमध्ये मॅनेजमेंट? का नाही सापडणार? सापडेल. भगवद्गीतेमधनं आपल्याला अजून काही विषय सापडतील.
आपल्याला भगवद्गीतेत सगळे विषय जरी सापडले तरी भगवद्गीतेचं ते प्रयोजन नाही. म्हणजे मॅनेजमेंट शिकण्यासाठी तुम्ही भगवद्गीता हातात घेतली तर भगवद्गीता आपल्यासाठी व्यर्थ ठरली. उदाहरण देतो म्हणजे कळेल. आपण बुफेला जातो. बुफे या शब्दाची खरं तर मराठी शब्द आहे तो खरा. एकाने फार छान सांगितलं, बुफे मराठी शब्द आहे का? बुफे ही आद्याक्षर घ्या, बुभुक्षित फेऱ्या. फेऱ्या माराव्या लागतात आणि एवढ्या सगळ्या फेऱ्या मारल्यानंतर बुभुक्षित, तुम्ही भुकेलेच राहता, म्हणून तो बुफे. ठीक आहे, बुफेला जाता तुम्ही. बुफेला गेल्यानंतर 40-50 पदार्थ आहेत. विचार करा, आपल्याला काही कल्पनेला काय आपल्याकडे काही मर्यादा नाही. 40-50 पदार्थ आहेत. सगळे पदार्थ काय खायचे नसतात, आवडीचे जे असतात किंवा घरी आपण सहसा बनवत नाही ते पदार्थ खायचे असतात. पण या सगळ्यामधलं प्रयोजन काय आहे मला सांगा? पदार्थ खाणं हे प्रयोजन आहे का पोट भरणं हे प्रयोजन आहे? पोट भरणं आहे ना. मी तुम्हाला विचार देतो, कल्पना करा. आपल्याकडे परिकथा वगैरे असायच्या, कल्पना असायच्या. काय हवं तेवढं खा. काय सरबताचा काय तलाव. मला प्रश्न पडतो, त्या तलावामध्ये मी पोहायला उडी मारल्यानंतर ते मी पाणी पिऊ शकेन का? ते सरबत पिऊ शकेन का? असो, तो कल्पना विलास वेगळा. पण कल्पना करा, तुम्ही बुफेसाठी गेलात, तुमचं पोटच भरणार नाही असं तुम्हाला वरदान दिलं आणि सांगितलं जा हवं तेवढं खा. किती खालो? गंमत काय आहे, असे वर असतात की नाही, ते काळजीपूर्वक मागायचे असतात. पोट भरणार नाही हा वर मिळाल्यानंतर होणार काय माहिती आहे का? तुमचं पोट भरणार नाही, कारण तुम्ही खात राहणार. पण खाण्याचे श्रम होणार आहेत आणि पोट भरणार नाही, म्हणजे मनाचं समाधान नाही. अजून तुम्ही भुकेलेच आहात पण शरीराने थकलात. प्रयोजन काय म्हणजे आपल्याकडे? ठीक आहे, आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ चवीचे आपल्याला खायला मिळाले, पण पोट भरणं हे प्रयोजन आहे ते काही सिद्ध झालं नाही. भगवद्गीतेत आपल्याला इतर अनेक असंख्य विषय मिळतात. तसे ते तर काय ज्ञानेश्वरी दासबोधातून मिळतातच, कारण त्यांनी ते दृष्टांत दिलेले आहेत. पण म्हणून ते प्रयोजन झालं का त्या ग्रंथांचं? नाही. ग्रंथाचं प्रयोजन ते ग्रंथकर्त्याला विचारावं, ग्रंथकर्ता ग्रंथामध्ये सांगतो. भगवद्गीतेचं प्रयोजन आहे मोक्षाची प्राप्ती व्हावी हे. मग आता हे प्रयोजन निश्चित झाल्यानंतर भगवद्गीतेने हा उपदेश, हा मोक्ष आपल्याला कसा प्राप्त करून दिला याचा विचार माऊलींनी फार छान केला. 18व्या अध्यायामध्ये माऊली जेव्हा संपूर्ण भगवद्गीतेचा परामर्श घेतात, तो परामर्श घेत असताना माऊली म्हणतात, एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीची हे कोडीस वाणी, गीता पद्यरत्नांची लेणी लईली आहे. एवं कांडत्रय रूपिणी, 3 कांडात्मक भगवद्गीता आहे. श्रुतीची ही कोडीस वाणी, आणि हे श्रुतीचं वेदांचं एक गोड असं लघुरूप आहे. वेदांनी काय उपदेश केला? वेदांनी मुख्यतः सांगितलं कर्म, उपासना आणि ज्ञान. वेदांनी काय सांगितलं? वेदांनी सांगितलं कर्म, उपासना आणि ज्ञान. हाच क्रम का घ्या? कारण त्या क्रमानेच आपल्याला जे मोक्ष हे फळ आहे ते प्राप्त होणार आहे. म्हणून प्रत्येक या पायरीचं एक स्वतःचं प्रयोजन आहे. काय प्रयोजन? कर्माचा विचार करत असताना आचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलं, वेदांनी कर्म बघा, कर्माचा निषेध केला, कर्माची निंदा भगवंतांनी केलेली आहे. आणि भगवंतांना अर्जुनाने प्रश्नही केल्यानंतर की अरे भगवंता, तुम्ही मला कर्माची निंदा केल्यानंतर, ज्ञानश्रेष्ठ आहे असं सांगितल्यानंतर युद्ध कर, कर्म कर असं का सांगता? याचं मला ते उत्तर द्या. याचाच विचार करत असताना वेदांनी कर्म का सांगितलं याचा विचार सांगत असताना आचार्यांनी सांगितलं, मनुष्य किती नाही म्हटलं आणि स्वतःला किती तो मोठा समजत असला तरी तो पशु आहे. त्याच्याकडे बुद्धी हे एक विशेष आहे. ज्ञानम हि तेषाम अधिको विशेष, ज्ञाने नाही ना पशुभिः समाना. बाकी सगळे आपली लक्षणं ही एखाद्या
पशुसारखीच आहेत, प्राण्यासारखीच आहेत. आपल्याकडे ज्ञान आहे पण आपण वापरत नाही. वापरत नाही हा आपला दोष आहे. पण जर का ज्ञान हे आपल्याकडे विशेष आहे, मग ते वापरण्याची बुद्धी, वापरावं कसं हे सांगितलं पाहिजे. त्यामुळे सोपा त्यांनी विचार करत असताना सांगितलं की मनुष्य हा पशुवत असल्यामुळे साधारण त्याची जी प्रवृत्ती आहे ना ती अधर्माकडे. काय, कारण आपल्याला जे प्रयोजन आहे, जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे ते लवकर मिळावं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे सहज अयोग्य आपण वागतो. मग आपण अधर्माचरण करू नये यासाठी म्हणून कर्म सांगितलं. काय करावं आणि काय करू नये याचा विवेक केला आणि सांगितलं हे केलंच पाहिजे आणि हे करायचं नाही म्हणजे नाही. चुकून झालं तर याच्यावरती प्रायश्चित्त घे. स्पष्ट विचार, तिकडे हयगय नाही. आणि त्याच्यावरती विश्वास असणारे, त्याच्यावरती श्रद्धा असणारे पराकोटीला जाऊन ते निष्ठेने पालन करत असत. प्रायश्चित्ताचा विचार सांगतो. प्रायश्चित्त ही काही अगदी सोपी गोष्ट नाही. प्रायश्चित्त घ्यायचं असेल, हा मी घेतलं प्रायश्चित्त असं होत नाही. एकाने आम्हाला सांगितलं, हे सुद्धा नंतर उशिरा कळलं थोडं. प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर काय करावं लागतं, विद्वानांच्या सभेमध्ये बसून सांगावं लागतं की असं असं माझ्याकडनं पाप झालेलं आहे आणि त्या पापाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी हे हे करणार आहे असं म्हणून त्यांच्या समोर संकल्प सोडायचा. म्हणजे मनानेच आपण आपल्यातल्या आपल्यात मी हे झालं म्हणून मी प्रायश्चित्त घेतो असं नाही. सगळ्यांसमोर जेव्हा आपण चूक कबूल करतो त्यावेळेला खरंच आपल्याला पश्चाताप झालेला असतो आणि खरंच आपण ते मान्य करून बदलण्यासाठी प्रवृत्त होत असतो. हा कर्माचा विचार झाला. पण कितीही जरी झालं तरी कर्म हे बंधनकारक आहे. कसं बंधनकारक आहे? भगवद्गीतेने सांगितलं, कर्माचे संस्कार तुमच्यावरती होतात आणि ते कर्माचे संस्कार झाल्यानंतर त्या कर्माचं जे फळ आहे ते पुन्हा मिळावं अशी तुम्हाला मनात इच्छा होते. आणि ती इच्छा मनामध्ये निर्माण झाली की त्या इच्छेचे संस्कार होतात. मग आता तुम्ही संगती लावा. कर्माचं फळ कशामुळे मिळालं? कर्मामुळे मिळालं. मग ते फळ पुन्हा मिळायचं असेल तर काय केलं पाहिजे? कर्म केलं पाहिजे. मग कर्माचं फळ, कर्माचं फळ पुन्हा मिळा म्हणून कर्म, या चक्रामध्ये आपण अडकतो आणि याला संसार म्हणतात. तुम्ही मला सांगा, आपण समजा एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलो, राहिलो, आपल्याला आवडलं, पुन्हा यावं असं वाटलं तर आपल्याला काय करावं लागेल? वर्षभर नोकरी करा, पैसे कमवा, पुन्हा जा. हे एक संस्कार मनामध्ये निर्माण झाले की ते कर्माकडे प्रवृत्त करत असतात. वाईट काय याच्यात? वाईट काही नाही. एखाद्या वर्षी जायला मिळालं नाही की जे काही होतं ते वाईट. किती त्रास होतो आपल्याला. आता काय दुसरी ठिकाणं नाहीत का? त्याच्यापेक्षा चांगली ठिकाणं असतीलही नसतीलही, तो विषय नाही. पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही की आपल्याला दुःख आहे, इच्छा पूर्ण झाली की सुख आहे. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. चक्र चालू राहतं, आपण ह्याच्यात अडकतो. आणि दुर्दैव हे आहे की आपण हे अडकलोय हे आपल्याला कळत नाही. हा कर्माचा बंध आहे. किती नाजूक आहे, किती गोड आहे. कमळामध्ये अडकलेल्या भुंग्यासारखा बंध आहे. फार एक सुंदर सुभाषित आहे, मला ते खूप आवडतं. कारण ते सुभाषित नेहमी आत्मचिंतनाकडे मला प्रवृत्त करतं. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्री इत्थम विचारयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गजउज्जहार. काय झालं? भुंगा होता एक. भुंगा कमळामध्ये ते मध पीत होता, ते परागकण खात होता. झालं काय? संध्याकाळ झाली, कमळ बंद झालं. कमळ बंद झाल्यानंतर भुंगा आतमध्ये अडकला. आता सांगा, भुंगा लाकडाला पोखरणारा, लाकडाला जो पोखरू शकतो असा तो भुंगा त्या कमळ बंद झालंय, कमळाच्या त्या पाकळ्यांमध्ये बंद झालाय. कमळाच्या पाकळ्या अत्यंत नाजूक आहे, त्याला पोखरून तो कधीही बाहेर पडू शकतो. पण असं असताना देखील तो काय म्हणतो? कमळ है, अपने ही थाली में छेद करेंगे.
कसं करणार? नाही. रात्रीर्गमिष्यति, रात्र जाईल की, उद्याला सकाळ होणारच आहे. भास्वान उदेष्यति, सूर्य उगवेल. हसिष्यति पंकजश्री, कमळ हसेल, उमलेल आणि मग मी बाहेर पडेन. पण असं तो म्हणतो, पण होतं काय? हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. रात्री त्या तळ्यामध्ये क्रीडा करण्यासाठी हत्ती येतो आणि त्या हत्तीच्या पायाखाली एकतर ते कमळ तुडवलं जातं किंवा ते उपटून तो खाऊन टाकतो. असंच ह्या संसारामध्ये आपण अडकलोय, आपल्याला कळत नाही, आणि काळ नावाचा हत्ती येऊन कधी ते कमळ तोडून घेऊन जातो ते आपल्याला कळत नाही. हा असा नाजूक बंध आहे कर्माचा. मया कर्माच्या बंधातून बाहेर पडायचं असेल तर काय करा? लगेच कर्म सोडू नका, ते शक्य नाही. म्हणून मग कर्मयोग सांगितला. माऊली म्हणतात, पहिला अध्याय जो आहे शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. आपण विचार केला, शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, भगवद्गीता सांगण्याची आवश्यकता का भासली भगवंतांना? त्या सगळ्याचा जो काही विचार आला तो पहिल्या अध्यायामध्ये आला. संदर्भ आले म्हणून सांगतो, भगवंत अत्यंत हुशार आहेत आणि भगवंत प्रत्यक्षात भगवद्गीतेमध्ये तुम्ही पाहाल तर श्री भगवानुवाच कुठेही भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आलं नाही. परंतु भगवंत काय म्हणाले आणि भगवंतांनी काय कृती केली हे आपल्याला संजयाने सांगितलं. अर्जुनाने म्हटलं की नाही, मला भगवंता मला पाहायचंय, कोणाकोणाशी मी युद्ध करणार आहे ते मला बघू देत. गर्व आहे, आपल्या बलाचा अभिमान आहे, पण त्याच्या मागे अर्जुनाची जी मनस्थिती आहे ते केवळ भगवंतांनी ओळखली. म्हणून भगवंतांनी काय केलं? भगवंतांनी रथ नेला, दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. पण तुम्ही मला सांगा, समजा तुम्ही भगवंताच्या ठिकाणी असता आणि अर्जुनाने सांगितलं मला कोणाशी युद्ध करायचंय, तुम्ही रथ कुठे नेला असता? दुर्योधनासमोर, दुःशासनासमोर. हे बघ, कर्ण तर नव्हता, कर्ण तो भीष्मांच्या मृत्यूनंतर आला. भीष्म युद्धातनं आता घायल झाले, शरपंजरी पडले, त्याच्यानंतर कर्ण आला. पण दुर्योधनासमोर नेला असता की नाही, बघ तुला याच्याशी युद्ध करायचंय. पण भगवंताने ते नाही केलं. भगवंतांनी काय केलं? जिथे भीष्म द्रोण प्रमुखतः, जिथे भीष्म आणि द्रोण त्या चक्रव्यूहामध्ये ज्या ठिकाणी उभे होते त्यांच्यासमोर रथ नेला आणि म्हणाले या कौरवांची तुला युद्ध करायचंय. अर्जुनाची आत्तापर्यंत काय कल्पना होती? कौरव म्हणजे कोण? दुर्योधन, दुःशासन, ते 100. पण त्या कौरवांबरोबर कोण कोण आहेत? भीष्म, द्रोण हे आहेत. हे म्हटल्यावरती त्याचं आणलेलं अवसान गळालं आणि ते अवसान गळून पडल्यानंतर तो म्हणाला की नाही, आता मी युद्ध करणार नाही. हा पहिला आघात आहे, शास्त्र प्रवृत्ती. ती झाल्यानंतर मग पुढे भगवंत म्हणतात नाही, तुला युद्ध तर केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? याचा सगळ्याचा उपदेश भगवंतांनी केला. या सगळ्याचा उपदेश केल्यानंतर आता कर्म कर. पण कर्म करत असताना कसं कर हे सांगण्यासाठीचा जो साधनारंभ तो तृतीयाध्यायी बोलला. साधनेचा आरंभ केला पाहिजे. तुला कर्म तर केलं पाहिजे, पण कर्माचा बंध होता कामा नये. म्हणून भगवंतांनी सांगितलं बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहाससी. दुसऱ्या अध्यायामध्ये आलं. अशा बुद्धीने भगवद्गीतेमध्ये आपल्याला समजा सांगितलं, भगवद्गीतेत तुम्हाला काय माहिती आहे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः माते संगोस्त्व कर्मणी, किंवा तसं झालंच तर पुढे येणारा जो विषय आहे त्याच्यामध्ये यदा यदा हि धर्मस्य, आपण श्लोक पाठ केलेले आहेत. परंतु याचा आपण सूक्ष्माने विचार कधी करतच नाही. सूक्ष्मामध्ये भगवंतांनी काय सांगितलं? बुद्ध्यायुक्तो यया पार्थ, तुला कर्म करायचंय, पण कसं? बुद्ध्यायुक्तो, अशा बुद्धीने युक्त हो, अशी बुद्धी मनात ठेव. मन कसं असलं पाहिजे कर्म करत असताना ते महत्वाचं आहे. तर तो कर्मयोग निश्चित होईल. केवळ मी समाज कार्य करतो म्हणून तो कर्मयोग होणार नाहीये. भगवंतांनी स्पष्ट सांगितलं बुद्ध्यायुक्त, जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा न पाविजे. अशी बुद्धी मनात ठेव. म्हणजे काय?
एक दृष्टांत सांगतो, उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला उत्तर सापडेल. प्रत्येक वेळेला किंवा धर्माच्या दृष्टीने आपल्याला समजा विचार करायचा असेल तर बरेचदा हा प्रश्न उपस्थित केला जातो. एक साधू आहे, झोपलाय झाडाखाली. बरंच संन्यासी आहे, कारण सतत फिरत राहणार, पायावरती घाव झालेत, भेगा पडलेल्या आहेत, जखमा झालेल्या आहेत. संन्यासी आहे, संत आहेत, त्याला त्याचं काही नाही. परंतु बाजूला जाणाऱ्या एका व्यक्तीला दया आली, म्हणाले ह्यांची सेवा घडली पाहिजे. म्हणून काय केलं, ते गाढ झोपडीमध्ये होते, त्यांना काही पत्ता नाही. हा आला, ओल्या पडक्याने अलगद त्यांना जागा होऊ न देता त्यांचे पाय स्वच्छ केले आणि त्यांना तूप लावलं. जुनं साजूक तूप लावलं की जखमा भरतील, मऊ पडेल, थोडा आराम वाटेल. पण आता झालं काय, तूप लावल्यानंतर त्या तुपाला मुंग्या आल्या. बाजूला जाणाऱ्या मुंग्या होत्या, मुंग्या आल्या, त्या आता तिकडे चावू लागल्या. हे सगळं झालं तोपर्यंत हा मनुष्य निघून गेला होता, याला त्याचा काही पत्ता नाही, काही माहीत नाही. मुंग्या लागल्या की काय झालंय, बरं वाटावं म्हणून त्याने त्या पायाला ते तूप लावलं, तो गेला निघून. पायाला मुंग्या लागल्या. थोड्या वेळाने तिकडे एक वात्रट मनुष्य आला. काय करा, टवाळक्याच करायच्या, दुसरं काय. उसाचे कर्वे खात होता, कर्वे खाल्ले, ते तुकडे साधून तिथे टाकले. आता झालं काय, ते कर्वे पडल्यानंतर त्याच्याकडे त्या मुंग्या गेल्या, त्या उसाच्या टाकलेल्या तुकड्यांकडे. त्यामुळे आता साधूंना मुंग्यांपासून होणारा त्रास दूर झाला. आता कर्माचा विचार करू. पहिल्या मनुष्याने कर्म काय केलं, पायाला तूप लावायचं. दुसऱ्या मनुष्याने काय केलं, मुंग्या, ते उसाचे कर्वे मारायचे. यातलं मला सांगा, चांगलं कर्म काय आणि वाईट कर्म काय. प्रथमदर्शनी काय वाटतं, ज्याने तूप लावलं ते कर्म चांगलं, पण उसाचे कर्वे मारले ते कर्म वाईट. पण परिणाम काय झाला, चांगला झाला. त्याचा परिणाम दुसऱ्याच्या कर्माचा, वाईट कर्माचा परिणाम चांगला झालाय, चांगल्या कर्माचा परिणाम वाईट झालाय. म्हणून चांगलं कर्म हे पापात्मक झालं आणि वाईट कर्म हे पुण्यात्मक झालं का, तर नाही. परिणामावरनं कधीही कर्म योग्य अयोग्य ठरवता येत नाही आणि ते ठरवायचं नसतं. कर्म पापात्मक आहे की पुण्यात्मक आहे, ते पुण्य देणार आहे की पाप देणार आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, हे त्या कर्मा मागची जी मनोभूमिका असते करणाऱ्याची, त्याच्यावरनं ठरवायचं असतं. ठीक आहे, पटलं, मान्य आहे. त्याने चांगल्या हेतूने कर्म केलं म्हणून त्याला पुण्याच मिळेल, दुसऱ्याने वाईट हेतूने कर्म केलं म्हणून त्याला पापच मिळेल. पण प्रश्न असा येतो, उपस्थित होतो, मग त्या साधूला, त्या संताला तसं का भोगावं लागावं. चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून त्याला पायाला मुंग्या लागल्या, वाईट कर्माचा परिणाम म्हणून त्या मुंग्या दूर झाल्या, असं का. कारण त्याचं प्रारब्ध त्यावेळेला तसं होतं म्हणून, बाकी काही नाही. मग आपल्याला जेव्हा असा निश्चय होतो, असा विचार होतो, त्यावेळेला आपल्याला उत्तर असं सापडतं, बुद्ध्यायुक्तो यया पार्थ, ज्या बुद्धीने युक्त झालं असता आपण कर्म करू. हा कर्मयोगाचा मुख्य विचार आहे. हा जेव्हा कर्मयोग सांगितला, तो कर्मयोग सांगत असताना त्याच्यामध्ये पुष्कळ विचार आला. कर्म कसं करावं, कोणती कर्म करावी, ती कशा प्रकारे करावीत, कोणती कर्म करू नयेत, कोणती कर्म टाळावीत, काम्य कर्माचा पूर्णपणे त्याग करा, स्वार्थपर होऊन स्वार्थासाठी कुठलंही कर्म करू नका. फार मोठी टीका तिकडे माऊलींनी केली. माऊलींचे शब्द जर का सांगायचे झाले तर म्हणून मातेच्या उदरकुहरी, पचून विष्ठेच्या दाथडी, उकडोनी नव मांसावरी जन्मजन्मोनी मरिती. माऊली फार प्रखर बोलतात. ते म्हणतात की तुम्हाला असं सोपं वाटतं का, त्या गर्भाशयामध्ये असणारे आपल्याला होणारे जे त्रास आहेत ते आपल्याला त्या वेळेला कळतात, नंतर विसरतो. हे आपल्यावरती झालेली कृपा आहे. कारण त्या गर्भाशयामध्ये असताना आपलंच मूत्र विष्ठा हे तिथेच असतं. विज्ञानाच्या दृष्टीने नंतर आपण विचार करू शकतो की नंतर ते निघून जातं, ते राहत नाही.
पण तात्कालिक तर तिथेच आहे रे. जन्माला आल्यानंतर आपण त्याच्यातच फिरत असतो, लोळत असतो. एवढंच नाहीये, उकडवणी नव मांसावरी, तो जाठराग्नी जो आहे तो आपल्याला तिकडे खालनं ते शिजवत असतो, उकडवणी. आणि ते तसंच आहे, ती उष्णता आपल्याला तिथे सहन करावी लागत असते. आणि असं सारखं आपलं जन्मोनी मरिती कर्म करून आपण त्याच ह्याच्यामध्ये अडकलेलो आहोत, पण आपल्याला कळत नाही. मग काय करा? कर्मयोगाच्या आता एका भूमिकेवरती तुम्ही आरूढ झालात ना, मग आता काय करा? उपासना करा. उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे अगदी सोपं, एखादं आलंबन घेऊन, शास्त्राने सांगितलेलं एखादं आलंबन घेऊन त्याच्याकडे मन एकाग्र करणं आणि अन्याचा तिरस्कार करणं, याला म्हणतात उपासना. सजातीय वृत्तीप्रवाह संतान करणं, विजातीय तिरस्करण. गणपती उत्सव आहे, गणेशोत्सव आहे, त्या दृष्टीने विचार करू. आता गणपतीची उपासना करायची तर गणपतीचं जे रूप आहे, गुण आहेत, चरित्र आहेत, कथा आहेत, याचा अखंड विचार करणं आणि त्या व्यतिरिक्त इतर सगळ्याचा विचार करणं सोडून देणं, याला म्हणतात उपासना. पण ती उपासना व्हायची असेल तर आपली बैठक पक्की पाहिजे. बरोबर आहे ना? बसल्यानंतर आपल्याला जर का विचार आला, अरे पंखा बंद आहे, चालू केला पाहिजे, एसी जरा जोरात आहे, काय करा? टेम्परेचर वाढवा, कमी करा, काही असेल. म्हणजे काय झालं? अडकलो आपण. सहन करण्याची क्षमता पाहिजे. तशी बैठक नसेल, त्या कर्माच्या बुद्धीतनं आपण बाहेर पडलो नसू, तर उपासनेचा काही एक फायदा नाही. मग ती उपासना भगवंतांनी सांगितली. मग ही उपासना सांगत असताना आपल्याला ती मुख्यत्वाने कुठे सापडते? 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये. 10व्या आणि 11व्या अध्यायाचा विचार करायचा झाला तर त्या दोन्ही अध्यायांचा कसा विचार करायचा? 2 वाक्यांमध्ये सांगतो. 10व्या अध्यायाचा विचार करायचा असेल तर अनेक एकामध्ये कसे पाहावे, एक अनेकामध्ये कसे पाहावे, त्याच्यासाठी एक परमात्मा भगवंत सगळ्या ठिकाणी कसा पाहावा? विभूतींच्या द्वारे सांगितलं. यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. जे जे काही म्हणून चांगलं आहे त्या ठिकाणी मीच अंशरूपाने प्रकट झालो आहे, हे तू जाण. मग ते कुठेही असेल, तो माझा अंश आहे हे तू जाण आणि ते पहा. एक अनेकामध्ये. नांतोस्मि मद दिव्यानां विभूतीनां, माझ्या विभूतींचा अंत नाही. मी सारांशाने थोडक्यात सांगितले. पण जे जे काही तुला चांगलं दिसेल त्या ठिकाणी अंशरूपाने मी आहे. म्हणजे वाईट आहे तिकडे भगवंत नाही का? अरे प्रत्यक्षात भगवंत चांगलं काय वाईट काय दोन्ही ठिकाणी नाही, परंतु दोन्ही ठिकाणी अधिष्ठानाने आहे. पण आपल्याला आपली प्रगती करून घ्यायची असेल तर चांगलं पाहावं म्हणून भगवंतांनी चांगल्याच ठिकाणी पहा एवढंच सांगितलं. उदाहरण म्हणून सांगतो. आपल्याला वस्तू शुद्ध करायच्या असतील तर बाटलीमध्ये काय लागतं? गोमूत्र लागतं. एखाद्या बाटली आहे, त्या बाटलीमध्ये गोमूत्र आहे, प्लास्टिकची आहे, आणि दुसऱ्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये तीर्थ आहे. आपलं तीर्थ नाही, मध्य आहे. पुन्हा असं थांब. मग आता याच्यातलं सांगा, दोन्ही प्लास्टिक आहे, कोणतं प्लास्टिक चांगलं? प्लास्टिक आहे. दोन्ही ठिकाणी मी सांगू शकतो ना, ही प्लास्टिकची बाटली आहे. पण सांगत असताना मी काय सांगणार? कुठला संदर्भ द्यायचा? येतो ना, चांगलंच काहीतरी आपण सांगून मग निर्देश करणार ना. आता कोण सांगेल घराचा पत्ता सांगत असताना असा जो बार आहे त्याच्या शेजारी माझं घर आहे? सांगेल का कोण? नाही सांगणार. मंदिराच्या शेजारी असं सांगितलं की योग्य वाटतं, असूही शकतं, परंतु तसं सांगत नाही आपण. काय तर सांगण्यामध्ये चूक आहे का? नाही. पण सांगत असताना आपल्याला जर का आपली प्रगती साधायची असेल तर चांगलं सांगितलं पाहिजे, चांगल्याकडेच आपलं लक्ष गेलं पाहिजे. म्हणून
भगवंतांनी विभूतींचा उपदेश करत असताना जे जे काही उत्तम आहे त्या ठिकाणी मला तू पहा, जगाकडे पाहण्याची एक दृष्टी दिली. परंतु भगवंता हे झालं, पण तुमच्याकडे पाहत असताना सगळं जग कसं पाहणार? सोपं आहे. 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन. संपूर्ण विश्वाचं दर्शन एका भगवंताच्या ठिकाणी सापडलं. थोडा एक उपासनेच्या दृष्टीने तुम्हाला कल्पना करायची असेल, विचार करायचा असेल या 11व्या अध्यायाच्या दृष्टीने, तर एक सांगतो, चित्रामध्ये विश्वरूप दर्शन आपल्याला चितारता येणार नाही. ज्याच्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला विशेष डोळे दिले ते आपल्याला काही एका चित्रामध्ये येता येणार नाही. परंतु आपल्याला ती चित्र उपलब्ध आहेत. अनेक हात वगैरे दाखवलेत, अनेक चेहरे दाखवले, तोंड दाखवली आहेत. त्याच्यावरती माझा आक्षेप नाही, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. पण म्हणून आपण तशी विश्वरूपाची कल्पना करावी का? तर नाही. विश्वरूप दर्शन जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला ते वर्णन आलंय त्या ठिकाणी क्षणाक्षणाला अर्जुनाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत होत्या आणि प्रत्येक गोष्टी या त्याच ठिकाणी आहेत हे जाणवत होतं. कल्पना करा, तुम्ही आता एखादा भगवंताचा विग्रह पाहताय, भगवान कृष्णांना पाहताय, चतुर्भुजेन, तेनैव रूपेण चतुर्भुजेन. आता तुम्हाला 4 भुजांचं, 4 हाताचं ते जे रूप आहे नेहमीचं ते तुम्हाला दाखव, असं अर्जुनाने भगवंतांना सांगितलं. त्या ठिकाणी क्षणात चेहऱ्याकडे पाहत असताना समजा तुम्हाला दिसायला लागलं की तिकडे एक नाही, अनेक चेहरे आहेत, त्याच्यामध्ये विकराल दाढा आहेत, त्या दाढांमध्ये सगळे कौरव आणि पांडव सैन्यातले सैनिक हे त्या दाढांमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. ते पाहत असताना क्षणात तुमच्या लक्षात आलं की अरे नाही, चित्र बदललं, सगळं जग त्या ठिकाणी दिसतंय. तेज काय आहे? दिवी सूर्य सहस्रस्य, हजारो सूर्य एका वेळेला जर का उदयास आले तर त्यांचा जो प्रकाश आहे, त्यांचं जे तेज आहे, त्या प्रकारचं तेज आहे. एका मागून एक कल्पना करत जा, एक चलचित्र पहा, चित्रफित, त्या प्रकारे ते आहे. एक ते स्टेडी नाही आहे, ते स्थिरचित्र नाही आहे. अशा प्रकारे विचार करत असताना जगातील जे जे म्हणून काही आहे ते त्या भगवंतांच्या ठिकाणी अर्जुनाला दिसलं. म्हणजे संपूर्ण जग हे त्या एकामध्ये आहे. अशा प्रकारे उपासना सांगून झाल्यानंतर या उपासनेचा परिणाम काय होतो? तर आपलं मन हे तरल आणि सूक्ष्म होतं. आणि आपलं हे मन असं तरल सूक्ष्म झालं की भगवंतांना जो उपदेश करायचा आहे तो उपदेश त्या मनामध्ये स्थिर होऊ शकतो. कसा? फार एक त्याच्यासाठी सुंदर दृष्टांत आपल्याकडे दिला गेला. तस्य ज्ञानम प्रसरती तैलबिंदुरिवांभसी. तेलाचा थेंब पाण्यावरती टाका, कसं सहज पसरतं की नाही. पण समजा त्याच्यामध्ये पाणी गढूळ असेल तर सहज पसरेल का तो तेलाचा थेंब? नाही पसरणार. स्वच्छ शुद्ध पाणी आहे, त्याच्यावरती लाटा नाहीत, तरंग नाहीत, अशा ठिकाणी तेलाचा थेंब पसरल्यानंतर जेवढा सहज तो पसरतो तसं ते ज्ञान अशा ह्या तरल सूक्ष्म शुद्ध मनामध्ये सहज पसरतं आणि त्या मनावरती, त्या जीवावरती, त्याच्यावरती तो परिणाम होतो. तैलबिंदुरिवांभसी. मग हे व्हायचं असेल तर त्या कर्म, उपासना या सगळ्यातनं आपल्याला जावं लागतं. मग ते ज्ञान आपल्याला कुठे मिळतं? माऊलींनी सांगितलं 13व्या अध्यायापासून 15व्या अध्यायामध्ये या सगळ्या ज्ञानाचा विचार आला. 12व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत त्यांनी विभागणी केली. 12व्या अध्यायापासून 15व्या अध्यायामध्ये हा ज्ञानाचा, ऐक्याचा विचार आला. ते ब्रह्म तू आहेस तो उपदेश आला. आणि त्या उपदेशाचा परिणाम म्हणून जे आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती हे फल आहे ते आपल्याला प्राप्त होतं. हे फल प्राप्त झाल्यानंतर सगळ्यांनाच हे फल प्राप्त होईलच असं नाही, काही प्रतिबंध राहतात. मग त्या प्रतिबंधांच्या निवृत्ती करता पुढचे अध्याय आले. अमानित्वम अदंभित्वम, अमानित्व अदंभित्व नाही, 16व्या अध्यायामध्ये अभिमान नको, गर्व नको, काय करा, काय करू नका, या सगळ्याचा विचार आला. ते जे प्रतिबंध आहेत ते दूर करण्यासाठीचे जे मार्ग आहेत ते सांगितले. आणि हे सांगितल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये
संपूर्ण भगवद्गीतेचा सारांश तिकडे सांगितला गेला. संपूर्ण भगवद्गीतेचा सारांश सांगितल्यानंतर शेवटी भगवंतांना अर्जुन म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. पटकन विचार करू. अनुबंधाचा आपण विचार केला. अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन. अधिकारी कोण? फळ ज्याला प्राप्त होतं तो अधिकारी. विषय काय आहे? आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. मला सुख मिळालं पाहिजे ज्याच्यामध्ये दुःख नको, हा माझा विषय, हे माझं प्रयोजन आहे. ते प्रयोजन प्राप्त होण्यासाठीचा एकच विषय आहे. संसारातील सगळे मार्ग मला जर का या प्रयोजनापर्यंत नेत नसतील तर शास्त्राने सांगितलेला जो विषय जीव ब्रह्म ऐक्य, तो मला जाणून घेतला पाहिजे. तो जाणून घ्यायचा असेल तर भगवद्गीता ही बोधक आहे, सांगणारी आहे आणि बोध्य तो विषय होतो. हा बोध्य बोधक संबंध, हा अनुबंध सिद्ध झाल्यानंतर भगवद्गीता मी का शिकावी? पहिल्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर आहे. अर्जुनाच्या सारखेच आपण आहोत, त्याच्यासारखेच आपण मोहाने ग्रस्त आहोत आणि तो मोह जसा अर्जुनाचा दूर झाला तसा माझा व्हायचा असेल तर मी भगवद्गीतेच्या अध्ययनाला, भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. पण तो अभ्यास काही सहजासहजी होत नाही. भगवंतांनी काय सांगितलं? भगवद्गीता हे काय आहे? वेदांचंच एक छोटं रूप आहे. वेदांनी जसे 3 कांड सांगितली, कर्म, उपासना, ज्ञान, त्याचप्रमाणे भगवद्गीता उपदेश करते. आधी कर्माला प्राधान्य देऊन सांगते की कर्म करा, पण कोणत्या प्रकारे करा? कर्मयोग बुद्धीने करा. कर्मफलाचा त्याग वगैरे सगळा त्याच्यात विचार आहे, परंतु तसं नाही. कर्मयोगाच्या बुद्धीने करा. त्या बुद्धीने कर्म केल्यानंतर आता कर्माकडनं फलाची अपेक्षा नाही. मग आता आपल्याकडे वेळ उपलब्ध आहे. मग वेळ उपलब्ध झाल्यानंतर त्याचा कशा सदुपयोग करा? भगवंताची उपासना करा. ही उपासना केल्यानंतर उपासनेचा परिणाम म्हणून जेव्हा आपलं मन तरल सूक्ष्म झालं, ते आता ज्ञानाचं फल देण्यासाठी सिद्ध झालं. ज्ञान ग्रहण करा आणि त्यातूनही जे प्रतिबंध राहिलेले आहेत ते प्रतिबंध दूर करा. ते प्रतिबंध दूर झाल्यानंतर काय होईल? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. फार सोपं कोड शब्द आहे ना स्मृती. मला सांगा, आपल्याला स्मृती कशाची होते हो? स्मृती आपण काय म्हणतो? मी स्मरलो, मला स्मृती झाली. म्हणजे काय? जे विसरलो होतं आठवलं. जे आधी ज्ञात होतं त्याची स्मृती होऊ शकते, अज्ञाताची कधीही स्मृती होत नाही. स्मृतिर्लब्धा भगवंत म्हणतात, म्हणजे भगवद्गीतेत सांगितलं, जे माझ्याकडे आहे पण जे मी विसरलो आहे ते मला प्राप्त होईल. म्हणूनच मोक्षाला आपल्याकडे अप्राप्तस्य प्राप्ती असं म्हटलं, प्राप्तस्य प्राप्ती म्हटलं. अप्राप्तस्य प्राप्ती, जे माझ्याकडे प्राप्त आहे त्याचीच प्राप्ती करून घ्यायची. मग माझ्याकडे जे आहे त्याची प्राप्ती कशी होईल? सोपं आहे. डोक्यावरती चष्मा आहे पण मी विसरलो. कुठे शोधायचा? कुठेही शोधायचा नसतो, तो माझ्याच डोक्यावरती आहे हे जाणायचं असतं. यालाच प्राप्तस्य प्राप्ती म्हणतात. मीच आहे ते ब्रह्म, पण मी विसरलो म्हणून जीवदशेला आलोय. विचार करा, एखादा कलाकार आहे, अभिनेता आहे, त्याने कसला अभिनय केला? गरिबाचा केला, भिकाऱ्याचा केला, सगळे ते जीर्ण कपडे आहेत वगैरे. तसंच जर का तो स्वतःला समजायला लागला तर नाही होत ना. तसं समजायला लागला तर काय? त्याला आठवण करू द्यावी लागेल की अरे हा तुझा तो अभिनय आहे, हा तू नाहीस. तसंच आपलं झालेलं आहे. आलो आणि याला आपण सत्य समजून बसलो. म्हणून नष्टो मोहा, माझा मोह नष्ट झाला. स्मृतिर्लब्धा, मला ते ज्ञान जे माझं विसरलो होतं ते प्राप्त झालं. त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मि गत संदेहः करिष्ये वचनं तव. आता तू सांगतोस तसंच मी करेन. आणि हे सांगितल्यानंतर आपला जो पहिला प्रश्न होता, धृतराष्ट्राने प्रश्न केला की माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केलं? संजयाने उत्तर दिलं, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हे मी निश्चयाने सांगू शकतो की जिथे भगवान कृष्णांसारखे मार्गदर्शक आहेत आणि जिथे अर्जुनासारखे भक्त आहेत
याच्यातील पहिला अर्धा भाग सत्य आहे आणि तो चिरकालीन सत्य आहे. ते भगवंतासारखे मार्गदर्शक नित्य आहेत भगवद्गीतेच्या रूपाने. पण आपण अर्जुनासारखे आहोत का, हे प्रश्नचिन्ह आहे. ज्या वेळेला आपण अर्जुनासारखे होऊ त्यावेळेला भगवद्गीता ही आपल्या जीवनामध्ये सत्य ठरेल. असा हा भगवद्गीतेचा विचार, हे भगवद्गीतेचं चिंतन मी आपल्यासमोर माझ्या बुद्धीला जेवढं शक्य होतं त्या पद्धतीने मांडलं. यातील जे योग्य आहे ते गुरुपरंपरेची माझ्यावरची कृपा आहे. माझ्या ज्यांच्याकडनं शिकायला मिळालं त्यांची कृपा आहे. यातून जर काही चुकीचं सांगितलं गेलं असेल, प्रमाद झाला असेल, तर तो माझा स्वतःच आहे. एवढं सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.